भाजपसोबतच्या युतीमध्ये बुलढाण्यात राष्ट्रवादीला 12 जागा, टीडी अंभोरे. विरोधी पक्षाचा नगरसेवक असलेल्या प्रभागात कामे होत नसल्याचा आरोप. युतीमध्ये नगराध्यक्षपद भाजपला दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा शहरातील 6 प्रभागातील 12 जागा लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्याचे मुख्य समन्वयक टीडी अंभोरे पाटील यांनी दिली आहे. नगराध्यक्षपदासाठी सौ अर्पिता शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील विकास कामांमध्ये होत असलेल्या भेदभावाचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाचे नगरसेवक असलेल्या प्रभागात काम होत नसल्याचा आरोपही केला. येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट ह्या तीनही पक्षांनी बुलढाणा शहरातील विविध समस्या, विविध अडचणीच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन समविचाराने या ठिकाणी युती केलेली आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तीनही पक्षांनी मिळून हे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी देण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी 6 प्रभागामध्ये 12 नगरसेवकांच्या जागा देण्यात आल्या. 12ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने त्यांना सुटलेल्या जागी उमेदवार उभे केलेले आहे. रिपब्लिकन पक्षाने सुद्धा त्यांचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि आपण सुज्ञ आहात. बुलढाणा शहरातील जनता सुज्ञ आहे की गेल्या 4 वर्षापासून ह्या शहरामध्ये प्रशासक आहे आणि कोणत्या प्रकारचे कामं कशा पद्धतीने होतात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे साहेब यांनी या ठिकाणी विशद केलं. साधी बांधकाम परवानगी लागत असेल तर त्या ठिकाणी कुठल्या तरी बाहेरच्या शक्तीचा फोन आल्याशिवाय बुलढाणा शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी बांधकाम परवानगी मिळत नाही. ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोक असतील त्यांच्या प्रभागामध्ये कामं देखील होत नाही. उदाहरण तुम्हाला द्यायचं झाल्यास बुलढाणा शहरात खूप विकासाची कामं झाली असं दाखवलं जाते, परंतु तुम्ही माझ्या प्रभागामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी अतिशय सुंदर असा गार्डन त्या ठिकाणी तयार झालेला आहे, परंतु 10 वर्षामध्ये साधा स्वीपरही तिथे आलेला नाही आणि अक्षरशः त्या ठिकाणी जंगल तयार झालेला आहे. म्हणजे जाणीवपूर्वक शहरातील काही विशिष्ट भागातच कामं करावेत. बुलढाणा शहरात विशिष्टच लोक राहतात अशा पद्धतीचं राजकारण बुलढाणा शहरामध्ये सुरू असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आठवले गट एकत्र येऊन बुलढाणा शहरातील जनतेला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, सुंदर असं बुलढाणा देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि RPIचा झेंडा बुलढाणा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. बुलढाण्यामध्ये आपण ज्या पद्धतीने